मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असेल आपला ट्री प्लांटेशनचा. ट्री प्लांटेशनचं कारण असं का गेल्या वर्षी कोपरखैरण्याच्या इच्छापूर्ती मंडळाने एक थीम ठेवली होती, म्हणजे एक टी शर्ट एक झाड. पर्यावरणपूर्वक आपला गणेशोत्सव असतो, तर त्यानिमित्तानं आपण एक टी शर्ट एक झाड अशी संकल्पना ठेवली होती. तर ती संकल्पना आज आपण पूर्ण करणार आहोत. आपण आज झाडं लावणार आहोत निसर्ग उद्यानमध्ये मंडळाच्या वतीने. तर भेटूया आपण डायरेक्ट आता निसर्ग उद्यानमध्ये, जिथं आपल्याला ट्री प्लांटेशन करायचं. आता आम्ही पोचलो आहे निसर्ग उद्यानला, पण त्या अगोदर मला आणि तुषारला दोघांना कामाला लावलेला नाश्ता आणि चहा आणायला. माझ्या हातात चहा आणि तुषारच्या हातात समोसे, आणि समोर पोरं आहेत आता. तर चला बघूया तिथं काय तयारी झाली आणि काय नाही. जो 8 तास आम्ही ठेवला होता एक टी शर्ट एक झाडचा, तो आज आम्ही पूर्ण करणार आहोत. तर पूर्ण व्लॉग बघा. आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि हॅशटॅग बाप्पा फुलांचा चालू राहील. आपली पोरं इथं आहेत आता, आणि इथं पालिकेचे साहेबसुद्धा आहेत. पोरं सगळी गोलका घालून उभं आहेत, प्लस बोर्ड घेऊन आले आहेत बाप्पा फुलांचा. प्लांटेशन आता चालू झालेलं आहे इथं बाप्पा फुलांचा. या वर्षीची संकल्पना, गेल्या वर्षीची संकल्पना होती एक टी शर्ट एक झाडची, ती यावर्षी पूर्ण होते. तर आता आपण बघूया. तर आता ट्री प्लांटेशन चालू झालेलं आहे. पहिला झाड लागलेला आहे. आपली पब्लिक आहे पूर्ण आता. आपल्या मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश दादा पालवे आणि बाकीची सगळी पोरं वृक्ष लावताना. निलेश भाऊ आलेले आहेत. निलेश भाऊ, कसं वाटतं आज? मस्त, एकदम फ्रेश वाटतंय. आणि आपलं जी संकल्पना होती ती पूर्ण होत आहे आज. संकल्पना पूर्ण होताना खरंच चांगलं वाटतंय, कारण की जे लास्ट इयर विचार केलेला ते फायनली झालं. निशांत भाई हे आता झाड लावतात इथे. निशांत मात्रे आणि ऋषी दोघ जणांतर एक झाड लावतात. पण इथं सोम आहे यांचं इन्स्पेक्शन करताना, आणि आपली पूर्ण गँग आहे आज. एवढी जण आपल्या मंडळातली पोरं आहेत सर्वही, आणि इथं झाडं लावायला आलेत. कोपरखैरण्याचा इच्छापूर्ती बाप्पा फुलांचा असं पूर्ण आपली पालिका सोबत, म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या याच्यात. तर आपण सर्वकडे ट्री प्लांटेशन चालू झालं. आता सर्व पोरांनी एक एक झाड घेतले. इकडे एक ग्रुप आहे, तिथं छोटे पोरांचा ग्रुप आहे एक. कोपरखैरणे गावचे सुप्रसिद्ध व्हिडिओग्राफर ओम भोसले फोटोग्राफी अँड इव्हेंट्स हे पण आता ॲक्शनमध्ये आहेत मगातपासून. मी जरा लेट झालो, पण ओम भोसले पहिलंच आहे. ओम कसं वाटतं आज? हा, करतो फुल प्रमोशन करतो तुझा. तिचं स्वप्न पूर्ण झालंय. फायनली 1000 झाडं लागणार आहेत आज. हा एकदम मस्त काम केलंय कोपरखैरण्याच्या इच्छापूर्ती आणि बाप्पा फुलांचा. हा बोर्ड घेऊन तो सर्वीकडे फिरतोय मस्त. डेकोरेशन किंग ओळखला जाणारा किरण दादा आपला. दादा, आज आपल्या मंडळाचं स्वप्न होतं एक टी शर्ट एक झाड पूर्ण झालंय, तर तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, चांगली संकल्पना होती. अजून यापुढे पर्यावरणापूरक काय करता येईल असं मंडळाचा सदैव प्रयत्न राहील. यावर्षी एक नवीन संकल्पना आहे, ते लालबाग नगरीमध्ये आपण त्या संकल्पनेचं उपयोजन करणार आहे. ते समजेलच आगमन सोहळ्याच्या ब्लॉगमध्ये. सुष्मित वर्ग यांचे आभार. तर डॉक्टर अजय गडदे सर, आदरणीय श्रीकांत जाधव सर आणि राजू सिंग चव्हाण सर, ते आम्ही आणि सर्व NMMC महानगरपालिकेचा कर्मचारी वर्ग आणि आपले सर्व कुटुंबातील कोपरखैरणे इच्छापूर्तीतील सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार. तुमचं मार्गदर्शन असे पर्यावरण जोपासनाच्या कार्यक्रमासाठी पुढेही लागणार आहे. तर तुमचा हातभार आणि मार्गदर्शन सदैव ठेवा. आपली मंडळाची गेल्या वर्षीची संकल्पना होती एक टी शर्ट एक झाड, ती आज आपण पूर्ण केली. तर कसं वाटतंय? तुम्ही मंडळाच्या अध्यक्ष आहात. नमस्कार. तर ही आपली संकल्पना मागील वर्षाची होती,
तर ही आता 1 वर्षानंतर पूर्ण झाले. तर मंडळाने जो 4 वर्षापासून उपक्रम राबवला पर्यावरण पूर्णाचा, त्यातला हा खारीचा वाटा म्हणून आपण हा उपक्रम केला आणि इथून पुढे हे मंडळ हे उपक्रम करत राहील. पर्यावरणपूरक गोड गणपती हॅशटॅग 12:31 झाले. पोरं श्रीमान भाऊंसाठी थांबले. कसं वाटतं श्रीमान भाऊ येणार आहेत आपल्या मंडळाच्या कामाला? चांगल्या कामासाठी येतात, त्यांना सर्वांना वेलकम आहे. आणि श्रीमान भाऊ लास्ट इयर पासून आपल्या मंडळाबरोबर जोडलेत, त्यामुळे जरा खूप बरं वाटतंय. जो मुलांचा आयकॉन, युथ आयकॉन बोलतात त्यांना, ते येत आहेत आज. तर बघू आता किती वेळात येतात ते. पोरं वैतागल्यात, छापे सगळी बसल्यात, असे थांबल्यात, विचार करत कधी येतील कधी येतील. तर सगळी पोरं आहेत. अँड द वेट इज ओव्हर. गाड्या आल्या श्रीमान भाऊंच्या, पूर्ण फॅमिली आली. आता ही कर्णूभाऊंची वेर ना आलेली आहे इथं. इकडं पार्किंग करतायत आणि इथं सगळी पोरं बघा, आपली पोरं सगळी बघायला रेडी बसून उठलेली आहेत. आणि इथे चार्ली आणि इज द किंग आलेला आहे आपला बाहेर गाडीतनं. आता कर्णूभाऊ आहेत, त्यांच्या मागे श्रीमान भाऊ आहेत आणि चार्ली बाई आपला. तिघ जण आलेले आहेत. बांदलकी फॅमिली 3 जण आलेले आहेत. तर इथं आता सगळे गेलेत, अध्यक्ष गेलेत आणायला जाणार. वैभव आणि ओम गेलाय व्हिडिओ काढायला. थोडासा डिस्कशन चालू आहे पोरांचं कसं काय, आणि कर्णूभाऊचा पण ब्लॉग चालू आहे. ट्री प्लांटेशनला श्रीमान भाऊ आले तिथं, तर तो कसं वाटतं आता? मस्त वाटतंय. त्यांच्या संकल्पनेतून आपण जे मागच्या पाठपूजनला आपण जे डिक्लेअर केलं, तो संकल्प यावर्षी पूर्ण केला. आणि यावर्षीचा अजून एक नवीन संकल्प आहे, तो लवकरच समजेल, जसं मी पहिल्यांदा तुम्हाला बोललो. तर इकडे आता श्रीमान भाऊ, कर्णूभाऊ आणि चार्ली बाई आला आपला. आणि बाजूला आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. आणि इथं आपली सगळी पोरं आहेत, सगळी इथं आहे. हे झाड जावं मला वाटतं विमानाच्या लेवलपर्यंत, एवढं वाढावं एकाच वर्षात. एवढं कारण ते झाड आहे, ते कसं काय वाढेल? वाढला मनापासून लाव. अरे ते स्टॉप कर्णूभाऊ, हो कर्णूभाऊ, वरती काय होतं बाकी? म्हणजे ब्लॉग चालू केले चांगले ब्लॉग बनव, घर बांध. अजून काय झालं हो दादा? गावठी कडूलिंब, गावठी आपण काय सजेस्ट करा, गावठी सांगू की तुम्ही त्या एक्सपर्टना विचारा, असं नका काही म्हणायचं ना. कडुलिंबाचं झाड लावून सुटेल सगळीकडे. बाबा कडुलिंबासारखं औषधी झाड कुठेच नाही. समजलं? वडाचे झाड हे कोणी सांगितलं? आता काय बोलू, त्याची नर्सरी आहे स्वतःची, कडुलिंबाची झाडं लावते. कोपर खेळण्याच्या इच्छापूर्ती यांच्यासोबत आपली एक संकल्पना जुळलेली. त्यांनी टी शर्ट पण बनवले, श्रीमान फाउंडेशन
नाव पण आहे. एका टी शर्टवरती एक ट्री प्लांटेशन असं संकल्पना होती आणि ती यावर्षी पूर्ण झालेली आहे. आणि आता तुम्ही नवीन संकल्पना काढली की बीज मोदक म्हणून. त्याच्यामध्ये ॲक्च्युली मोदकासारखं आहे आणि त्याच्या आतमध्ये बीज आहे. ते तुम्ही मातीत कुठेही रोवलं त्यातनं झाड येणार. तर हे असे 1000 बीज मोदक जेव्हा आगमन असणार आहे गणपतीचं, बाप्पाचं किती तारखेला आहे? 18 तेव्हा ते सगळ्यांना असं हे मोफत वाटणार आहेत. कारण तुम्ही तुमच्या घरी किंवा आसपास हे सगळं प्लांट करावं आणि ते वाढवावं. आणि नुसतं हेच नाही प्लांट करावं, ह्यांनी तुम्हाला थोडं मोटिवेशन मिळेल की तुम्ही वृक्षारोपण करू शकता, संवर्धन करू शकता, आपल्या आसपास जो कचरा आहे तो सांभाळू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. तर खूप छान संकल्पनाने आपल्याला बक्षीस पण दिलं मला या लोकांनी. तर यांच्यासोबत मिळून फ्युचरमध्ये पण माझे चांगले प्लॅन आहेत, कारण यांच्याकडे पण चांगली माणसं आहेत. तर आपण वृक्षारोपण जरा मोठ्या लेवलला करायचं. त्यांना बोललो पण की आपण आता तुम्ही 1000 बोलताय, आपण 10,000 वर जाऊ, 1,00,000 वर जाऊ, पण जाणार हे 100%. यांना बाय बोलतायत पण कोण बाय करत नाही, पण मी आलोय बाय करायला. आणि यांची ट्रॉफी आहे ती माझ्याकडे दिलेत. आणि लास्ट इयर करून भाऊ घरी पण आलते आणि या वर्षी पण येतील अशी आशा करतो मी. इथून निघालेले आहेत दादा, कर्ण भाऊंची गाडी आहे. बाय दादा, कॉन्टॅक्ट करतो. हा, आणि सक्सेसफुली आपला जो ट्री प्लांटेशनचा काम होता तो झालाय. आणि श्रीमान भाऊ आले, मंडळाला भेट दिली, झाडं लावली, ट्री प्लांटेशन पूर्ण झालेलं आहे आता. तर आता ते गेलेले आहेत, म्हणजे कोणाला सांगितलं नाही काय नाही, फक्त मंडळाची पोरं होती. तर मग आपला सक्सेसफुल झाला. आज सक्सेसफुली आपण कोपरकेरण्याचा इच्छापूर्ती मंडळाने आज करून दाखवलं का श्रीमान भाऊ आपल्या मंडळात आले आणि झाडं लावली. तर याचा हा सक्सेसफुल प्लॅन झाला तुमच्यामुळे, सगळ्यामुळे. हा, सगळ्यांमुळे पण झाला. आणि तुम्ही मेन आमचे आहात, आपल्या मंडळाचे, आणि सर्वस्व तुम्हीच आहात. तर तुम्हाला आज कसं वाटतंय? नाही खूप चांगलं वाटतंय. पाटील ऐक जरा, माझ्या ब्लॉग मध्ये मला प्रश्न विचारते, बोला. श्रीमान भाऊंना भेटून तुला कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. म्हणजे समोरून जो लाईव्ह बघायचो मी, दररोज मोबाईलवर बघायचो, तो आज आपल्या कोपरकेरण्याच्या इच्छापूर्ती मंडळाने मी त्यांच्या जवळ गेलो एकदम. दादांनी मला, म्हणजे ऋषिकेश दादांनी मला त्यांच्याबरोबर एक झाड लावून दिलं. सर्व पोरांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मंडळाचे आभारी आहे. आणि सर्वांना थँक्यू. आणि हॅशटॅग बांधील की बाप्पा फुलांचा. आणि पाटलांचा बैलगाडा. तर गाईज, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. कोपरकेरण्याच्या इच्छापूर्ती मंडळाने जो संकल्प साधला होता श्रीमान भाऊ सोबत, म्हणजे श्रीमान लेजंड फाउंडेशन कडून, का झाडं लावायचं आपण, एक टी शर्ट एक झाड अशी संकल्पना होती, ती आपण पूर्ण केलेली आहे. आज झाडं लावून झालेली आहेत. आणि यापुढे सुद्धा तुम्हाला नवीन अपडेट येतील. पर्यावरणपूर्वक आम्ही जे उपक्रम राबवणार आहोत ते. आणि आता झालं एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. श्रीमान भाऊंना भेटलो, एकदम मस्त वाटलं. आणि ऋषिकेश दादांनी मला त्यांच्याबरोबर झाड पण लावून दिलं. तुम्ही बघितलंच, माझी पोरांनी माझी स्वतःची बाईट घेतली, मी दुसऱ्यांची बाईट घेतो व्लॉगमध्ये, आणि पोरांनी माझी बाईट घेतली. तर सर्वांना जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हॅशटॅग बांधिलकी आणि हॅशटॅग बाप्पा फुलांचा हा चालू राहू द्या. जय इच्छापूर्ती.